दिवंगत अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर 3 दिवसात त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी शपथविधी घेऊन त्यांचं जे मुख्यमंत्री पद होतं हे घेतलं. शिवाय ते पालकमंत्री सुद्धा पुणे आणि बीड जिल्ह्याच्या झाल्या. त्यानंतर काही जणांना एक वावचळ उठली, की त्यांनी 12-13 दिवसांच्या आत ही शपथविधी कशी घेतली? अरे काय करायचं तुम्हाला? हे कायद्याच्या घटनेच्या अंतर्गतरित्या येतं. जर इंदिरा गांधीचा मृत्यू झाल्यानंतर राजीव गांधी यांनी जर 2-4 दिवसामध्ये शपथविधी घेतला असेल, तर ह्यांचा काय विषय आहे? बघा, ग्रामीण दृष्टी भागातून हा विषय असतो, पण तुम्हाला त्यांचा काय विषय येतो? आपलं सरकार हे चालण्यासाठी हा शपथविधी घ्यावाच लागतो. शिवाय त्यानंतरही मेरा भाईंदरमध्ये आता महापौर होत आहे. हा देशातला प्रश्न झाला, हा राज्यातला प्रश्न आहे आणि हा मुंबई महाराष्ट्राचा प्रश्न आहे. आज मुंबई महाराष्ट्रालगत ठाणे जिल्ह्याअंतर्गत मीरा भाईंदर हे महानगरपालिका आहे ती. यामध्ये मेहता नावाची एक महिला परप्रांतीयच आहे ती. मेहता काय आपली महाराष्ट्रामधली नाही. तुम्ही महाराष्ट्रात येता, पोटं भरता, इथलं आधार कार्ड काढता, पॅन कार्ड काढता, इथलं वोटिंग कार्ड काढता, म्हणजे तुम्ही इथलं महाराष्ट्रातले झाले नाहीत. तुम्हाला इथं कुणी दिला अधिकार हे करण्याचा? तुमचे तिथं 82% प्रताप सरनाईक झाटू बोलतो की आमची लोकसंख्या ह्यांची लोकसंख्या वाढली म्हणे झाली. अरे तू कुठला तू? हा, तुला का परप्रांतीयाने काढला का काय त्या प्रताप सरनाईकाला? हा बोलतात मग महापौर त्यांचा झाला तर काय हरकत आहे? नाही, मेरा भाईंदरमध्ये हा मराठीच महापौर झाला पाहिजे बास. आणि त्यानंतर प्रश्न येतो, हा आपलं आर्थिक बजेट निर्मला सीतारामन यांनी मांडलं, त्यामध्ये सामान्यांना काहीही बजेटमध्ये दिलेलं नाही. हा बजेट अतिशय भाजपच्या ह्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय निकट दृष्ट्याचा आर्थिक बजेट आहे. सामान्य माणसाला ढेकळं दिली नाहीत ह्यामध्ये. त्यामुळे मराठी माणसाला जागं व्हा. आजही महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता आहे. आपण अटके पार, अटक म्हणजे तुमचं काय ते गावाची वेश नसती, समजलं ना? अटक अटक म्हणजे आपण अफगाणिस्तानपर्यंत झेंडा फडकवलेला आहे. आपल्या होळकरांनी, यशवंतराव होळकरांनी आपल्या ह्या धनगर समाजानं, म्हणजे संपूर्ण धनगर समाजात नाही, 18 पगड जाती बालापूरदार ह्या मराठा समाजानं अटकेवार झेंडे फडकवलेत. ते असेच नाहीत, अटक सेले के कटक तक. आपण आपल्याच राज्यात आपली अस्तित्व गमावून चालवले. आपण अटकपर्यंत झेंडे फडकवल्यात. आपण आपल्या राज्यात आपलं अस्तित्व गमावून चालल्याची लाज बाळगा. त्यामुळं जो भेटेल तो धंदा करा. नोकरीच्या मागं लागूच नका. डबल डिग्री घ्या, चौपट डिग्री घ्या, नोकरीच्या मागं लागू नका. एक सरकारी नोकरी घ्या, नाहीतर सरळ धंदा करा मराठी माणसांना. बास एवढंच म्हणणे.